कृष्णा तुला राग आला असेल ना? घरचे तुझ्याबद्दल नको ते बोलत होते. त्यांना वाटत होतं की तू कधीच बरी होणार नाहीस, म्हणून माझं लग्न लावायला निघाले होते. या सगळ्याचा तुला त्रास झाला असेल ना? त्याचा नाही झाला. तो आत्यांवर आवाज चढवला याचा झाला. त्या आई आहेत तुझ्या, त्यांच्यावर असा आवाज चढवून बोलायला नको होतंस. तू बघितलंस ना ते कसे बोलत होते. आणि ती जो विचार करत होती ना, ती ऐकून कुणाचा बी आवाज चढत. ती माझं दुसरं लग्न लावायला निघाली होती. या जन्मात तरी काही शक्य नाही. हे बघ, तुझं सगळं बरोबर आहे, पण तू एकदा त्यांच्या जागेवर उभं राहून विचार कर ना. तुला समजत. त्या हा सगळा विचार तुझ्या काळजीपोटीच करत होत्या ना. हा म्हणजे हा विचार थोडा स्वार्थी आहे, मला त्रास देणारा आहे, पटलंय मला. पण हीच गोष्ट तू त्यांना समजावून पण सांगू शकला असतास ना. बरेचदा माणसाला समोर काहीच पर्याय दिसत नसले, डोळ्यापुढे अंधार दाटला की तो चुकीच्या रस्त्याने जातो. अशाही त्या माणसावर चिडण्यापेक्षा त्याला समजून घेणं, समजावून सांगणं जास्त गरजेचं असतं. राया, तू इतकी कशी काय चांगली आहेस कृष्णा? कधी कधी तर मलाच वाटतं की माझं नशीब एवढं भारी कस काय की तुझ्यासारखी बायको मला भेटली. पण तुला मी बायको म्हणून नको होते ना. पण तूच म्हणला होतास ना, जगासाठी मी तुझी बायको असले तर या 4 भिंतीच्या आत आपलं ते नातं नसेल. मी काहीतरी विचारतीये राया. जगासाठी का असं ना, तू आहेस तर माझी बायकोच ना. आणि या 4 भिंतींच्या आत आपण नवरा बायको असू नसू, तू माझी मैत्रीण तर आहेस ना. आणि काय बी झालं तरी तुझ्यात आणि माझ्यात हे मैत्रीचं नातं कायम राहणार आहे. हो ना? हो, मी तुझी बायको नंतर आधी तुझी मैत्रीण आहे. आणि ही मैत्री माझ्याकडून तरी कायम राहील. रंजे, जागीच आहेस ना अजून? मला वाटलंच होतं तुला बी झोप नाही लागणार. कशी लागल? माझ्या लेकाचं बोलणं ऐकूनच माझं पोट भरले. तुझं एक ठीक आहे ग, पर मला तर तो काय म्हणला, सरळ सरळ म्हणला, हे आमच्या घरातला प्रश्न आहे, तू अजिबात मध्ये बोलू नगस. एका क्षणात परक केलं ग त्यानं मला. त्या हातानं त्याला घास भरवलं, मी अंगा खांद्यावर खिळवलं, पर कशाची म्हणून ओळख ठेवली नाही बघ त्यानं. मी आश्रित आहे हे दाखवून दिलं. तो कोण हे सगळं दाखवणारा? हे माझं घर आहे, माझा संसार आहे, मी उभा केलाय. होय की अगं, समज खरं आहे, पण आता त्या कृष्णीचीच सत्ता चालत्या, त्याचं काय करायचं? तरी मी तुला आधीच सावध केलं होतं, पर तेव्हा तू माझं ऐकलं नाहीस. आता बघितलंच गोष्टी कुठं पात्र गेल्या. गेला का नाही आपला राया त्या कृष्णीच्या मुठीत? निस्ता मुठीतच नाही, पाक हातात घेतलाय तिनं रायाला. तुला उलट बोलला, तुला. तेच ग टोचतय माझ्या मनाला. रंजे, तू काय बी म्हण, पण रायाला तुझी आता अजिबात कदर राहिली नाही बघ. तुझं आयुष्य त्याची काळजी करण्यात, त्याच्या मागं पळण्यात, त्याच्या भल्याचा विचार करण्यातच गेलं. आणि त्यो ही समद इसरून त्या काल आलेल्या कृष्णेच्या हातातलं भावलं झालाय बी. की माझ्या ध्यानातच आलं नाही हे सगळं कधी झालं. माझंच चुकलं. तो मला म्हणत होता मला कृष्णाबरोबर संसार नाही करायचा, तेव्हाच काहीतरी करायला पाहिजे होत. रंजे, तशी अजून बी येळ गेलेली नाही. आपण जर आत्ताच काय हातपाय हलवलं नाही ती का नाही, तर तुला आयुष्यभर त्या कृष्णेच्या हाताखालचा गडी बनून राहायला लागल बघ. सुख म्हणून लागायचं नाही बघ तुला या घरात. तुझं अख्खं आयुष्य तुला असं राबण्यातच घालवावं लागल. अगं नुसतं हातपाय हलवायचं म्हणजे काय करायचं? राया दुसऱ्या लग्नाला तयार नाही, त्याच्यावर जबरदस्ती तर नाही करू शकत ना. मी काय म्हणते रंजे, राया तिला सोडणार नाही, पण आपण असं काहीतरी केलं
ज्याच्यामुळं कृष्णी स्वतःच ही घर सोडून जाईल तर अशी कशी जाईल सोडून? एवढं रायासारखा सगळं ऐकणारा नवरा मिळालाय, कारखाना मिळालाय, एवढ्या नावाजलेल्या घरात तिचं लग्न झालंय, एवढी श्रीमंती, मान सन्मान, हातात खेळणारा पैसा, एवढं सगळं मिळाल्यावर स्वप्नात तरी ती रायाला सोडायचा विचार करेल का? रंजे, ती तू माझ्यावर सोड. तू फक्त माझ्या पाठीशी अशी उभी राहा. मग बघ ती कृष्णी स्वतःहून ही घर कसं सोडून जाते का नाही. कृष्णा, माझे कपडे काढून ठेव घालायला. आज तुझ्या पसंतीने कपडे घालणार आहे. हा हा जरा बरं आहे. हॅलो. हा हा, मीटिंगचं लक्षात आहे माझ्या. एक अर्ध्या तासात पोहोचतो मी. हो हो, वेळेवर पोहोचतो. हो. राहू दे, मी करते तुला उशीर. हरकत नाही, करतो मी. बरं ही घे, हा शर्ट काढला तुझ्यासाठी. अरे वा, हे तर माझ्या आवडीचं शर्ट आहे. कृष्णा, सोडते, मी करतो. तूच सगळी कामं करणार आहेस का? मला माहित आहे मला जमत नाहीये, पण तू कशाला तुझा वेळ वाया घालवतोयस? तू जा, जा इथनं. कृष्णा, करतो की मी. मी म्हंटल ना जा म्हणून राया. मी दिवसभरात 100 कामं करते. करणार आहेस तू? इथे एक काम धड जमाना झालंय मला. तू कुठं कुठं पुरणार आहेस रे मला? जा तू, जा तुझी कामं कर. ठीक आहे, चिडू नको, जातो मी. कृष्णा, मला माहित आहे की सगळं काम करायला तुला जमत नाही म्हणून तुझी चिडचिड होती. तुझ्यामुळे मला हे सगळं करावं लागतंय, त्याचं तुला वाईट वाटतंय. पण तू त्रास करून घेऊ नको ना. असं एका दिवसात थोडी जमणार आहे तुला. तूच म्हणते ना सरावाने जमल, मग जमल की हळूहळू. फक्त तू त्रास करून घेऊ नकोस. काय? हॅलो. नाही नाही, आजची मीटिंग कॅन्सल करा. मी सांगतो कधी मीटिंग करायची. राया, राया तू मीटिंग नको कॅन्सल करू माझ्यासाठी. कृष्णा, तुझ्यापेक्षा जास्त काय बी महत्वाचं नाही मला आता. एक काम करू, तुझा मूड फ्रेश करून आणतो तुला मी. चल उठ, फिरायला जाऊ आपण. उठ उठ उठ, लवकर चल. नको राया, खरंच नको. असं पण कुठं जाणार आहे आपण फिरायला? राहू दे. कृष्णा, कुठं जाणार आहे ते महत्वाचं नाही.
आपण जिथं बी जाणार आहे तिथं एकमेकांच्या सोबत आहे, एकमेकांना वेळ देतोय ती महत्वाचं आहे. त्याच्यामुळे लगेच चल, आवर, चल अरे ऐक, चल. अरे कवाच्या काळानं आज नवी साडी घातली तर लगेच झाडू मारायला लावलाय. आय 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 ग, कंबर गेली माझी कामातनं झाडू मारू मारू. कुणीच कसं दिसेना झाले. कुणी जर नाही बघितलं का नाही तर समज मलाच करायला लागल. आय 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 ग, अरे देवा, आता काय करायचं. अयो आय 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 ग, अग ग ग ग ग ग, गेली 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 गेली, कंबर गेली माझी कामातनं. काय म्हणलीस? काम करू करू कंबर कामातनं गेली. ऐकाय येत नाही, वाईट जरा मोठ्याने बोल की. झाडू मारून मारून माझी कंबर गेली कामातनं. काय म्हणतीस? अजून काय काम सांगा. हा सांगते, पहिलं झाडू मार, मग दुसरं काम सांगते. येते. या म्हातारीला मीच बोललेलं बरं ऐकू जात नाही. ही परत चालली का काय कारखान्यावर? नाही 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 नाही, ही जर कारखान्यावर गेली का नाही समधी काम मलाच करायला लागतील. राया, अरे कृष्णाला कुठे घेऊन चाललायस? अरे अशा अवस्थेत तिला कारखान्यातली कामं लावू नगस. राहून दे तिला घरातच, व्हायचा आराम करून द्या. कारखान्यावर नाही निघालो, बाहेर चाललोय. बाहेर कुठं? काय नाही, तिला बरं वाटावं म्हणून बाहेर फिरायला घेऊन चाललोय तिला. आणि कारखान्याचं काय? हे हित नाही ती म्हणून कामं सोडून बाहेर फिरत बसणार आहेस का तू? कामाची काळजी तू नको करू आई, माझं कामावर बी लक्ष आहे. भाऊसाहेबांनी बी कधी कामं सांभाळताना घरातली कर्तव्य सोडली नाहीत, तशी मी बी नाही सोडणार. माझं कामावर लक्ष आहे आणि कृष्णाकडे लक्ष देणं बी माझी जबाबदारी आहे. चल कृष्णा, राया, चल. गेला ग गेला. रंजे राया पाक हातातनं गेला. रंजे, अगं ह्या कृष्णीच्या नादाला लागून बाकीचं बी समजा हातातनं जायला नको म्हणजे झालं. चल. राया थांब, मला इथं का घेऊन आलायस? तुझा मूड फ्रेश करायला. थँक्यू. चल. अरे किती गोड आहे ते. राया, राया, हा कुठे गेला? राया, राया, राया,
घालवतोस? कुठे घालवतोस माझा झाडू? हा? राया कृष्णा चल ना, तुला पाणीपुरी खायची? हा चल. दादा बोला. मी बनवू का पाणीपुरीच्यासाठी? या. हा बोला मॅडम, कसली पाणीपुरी खाणार? तिखट, गोड, मीडियम? मीडियम. लगेच बनवतो. येते का बनवता? बर. पाणी दादा, पाणी कुठे? कशी पाणीपुरी? राया राया थांब ना. इकडे. अरे ये म्हणलं की जरा येत जा की पटदिशी. हा दादा, एक काला खट्टा तुला, त्याला बी एक काला खट्टाच द्या आणि दोन्ही मध्ये बी चाट मसाला जास्त टाका बर का. काही तुला सांग, एकच गोळा बनवू शकते, बर्फ संपली आता. एकच आता? हा हा, एक तर एक द्या. तुला सांगते, शाळेत असताना मी काला खट्टा लय खायचो. तू खायचंच खरं? मी तर अख्खा गाडाच घेऊन गेलो होतो. हा हा मग तुझं हलक्यात कामच नसतंय ना. बरोबर आहे. हा, अजून जरा चाट मसाला. थँक्यू. लई भारी आहे.